तर अंगण सगळं स्वच्छ झाडून झालंय। सकाळचे 6 वाजलेत आणि चला आपल्याला आता गुरांखालचं शेण काढून घ्यायचंय। गुरांखाली भरपूर शेण पडले, शेण काढून घेते आता सगळं। गुरांखालचं सगळं शेण काढून झालंय आणि इथं केर गोळा करून ठेवलाय पाचोट्याचा गुरांखालचा, टाकून येते आता। आज सकाळ सकाळच आभाळ आले, हे बघा काळभंगार असं आभाळ दिसतंय इकडं। चला आता एवढा केर उचलून घेते आणि म्हशीची धार राहिली काढायची, धार काढून घेते। त्याला बसले होते पण म्हशीने काय आज धार दिली नाही, त्याच्यामुळे आता वैरण टाकली म्हशीला। वैरण टाकून परत अजून एकदा बघते बसून, दिली तर दिली धार, नाहीतर राहिली। तर आता सगळ्या गुरांना वैरण टाकून घेते आता। शरडांना मका ठेवायला लागले, कागद आधी व्यवस्थित करून घेते म्हणजे कागदावर टाकायला। शरडांना मका ठेवून झाली आता माझी। इथं मुलांची तयारी चालू झाली आंघोळीची, शाळेत जायला। चला त्यांना आंघोळ्या घालून घेते आज। मशीन धार दिली नाही, शेळीची काढली, लिटरभर दूध निघलं शेळीचं। चला घरात नेते आता तापवायला। राधा आता चालली घरात दूध घेऊन। जा पितीन तू आता दूध, जा द्यायचं, जा तापवल्यावर देते चला जा। तर आता इथं सकाळ सकाळ पावसाची रिमझिम चालू झाली। कपडे कसे धुवायचे, पाऊस तर यायला लागला, पण येऊ द्या। चला त्याचं काम ती करतोय, आपलं काम आपण करायचं। चांगला जोर धरलाय पावसाने। पाऊस उघडोस्तोपर्यंत मुलांचं शाळेचं आवरून घेते, आंघोळ करून घरात गेले ते, कपडे ते घातले त्यांनी। चांगला जोर धरलाय सकाळ सकाळ पावसाने। शेड सगळी गेली आतमध्ये शेडमध्ये, गुरांची पण वैरण खाऊन झाली चांगली। आता फक्त राहिलेत कपडे, कपडे धुले की मग रानात जायला बिनगोरी पाऊस उघडल्यावर। तर पावसाने चांगला जोर धरलाय सकाळ सकाळ। मुलं चालली ती शाळेत बाहेर, कालवा चालू आहे तरी पण एकदा मुली गेली की मग शांत वाटतं, म्हणजे शांत राहते सगळं घर। पाऊस चांगला यायला लागलाय सकाळ। पाऊस आला म्हणजे बाहेरची कामं सगळी थांबते ती, पण असू द्या, काय पाऊस तर येणं गरजेचं शेतकऱ्यांना। मुलांची बस आली, मुलं निघालेत आता शाळेत। वाजले आणि इकडं कपडे धुवायला आणली ती बाहेर, आता कपडे धुवून घेते, पाऊस उघडलाय तोपर्यंत। कपडे धुवून झाले ते, आज काय ऊन पडा नाही, साधाळवाने झाले। तर कपडे धुवून टाकले आता सगळी, जनावर पाणी लावून घेते आता। इथं बघा मंजर कशी आपल्या पिल्लांना घेऊन बसले, आता एकच पिल्लू राहिले।
दावलं पाणी, आता फक्त म्हशी राहिले ते तेवढे दावायच्या. गुरांना पाणी दावून झालं. आता एकदा वैरण टाकायची. त्याआधी शरडांना वैरण आणून टाकते. शरडा वरडा लागले ती. सगळी घरची कामं झाली आणि दुपारच्या जेवणाचा डबा घेतलाय. आज काय घरी कोण नाही, आत्या पण रानात चालले ते आमच्याबरोबर खुरपायला. चला आता डबा घेऊ आणि जाऊया मळावर. तर आज काय बाया आल्या नाही, त्या टमाटे काय खुरपायचे नाही ते आज. आणि आज जायचं आपल्याला. काल हातरल्या ऊसाला ड्रीप हातरायला. तर चला जाऊया. पण त्याआधी शरडांना जरा गिनीगोल आणून टाकते. लय वरडायला लागली म्हणून येल टाकलं. आणि विळा पण काय गव्हा नाही त्याच्यामुळं थांबली. आता विळा हुडकती आणि त्यांना थोडंसं इथलं गिनीगोल आणून टाकते, म्हणजे त्यांचं दिवसभराचं भागत आहे. चला विळा हुडको. चालली गिनीगोल आणायला मी. गिनीगोल आणून टाकलं म्हणजे शरडांना बरं पडतंय. ड्रिपचं सामान घेतलंय सगळं, निमार्दा खाली ड्रिपचं सामान इथं आहे थोडंसं. चला निघालो आता खाली ड्रिप हातरायला. आभाळ चांगलं आलंय, काय आलं तर आलं. तर सगळे सामान घेतलंय ड्रिप जोडायचं. कागद घेतलाय बसायला आणि पाईप पण घेतलं तिकडं आता जोडायला. टोट्याने पाणी सोडायचं ड्रिप बसतोपर्यंत. चला जाऊया आता खाली. राहणार आता पहिल्यांदा काय काय ड्रिप हातरायची गवत काढायचं. बरं मग आधी गवत काढावं का? बरोबर ये ना काढावं तसं का पण हाताला आणलंय का? ही पाईप कुठं हातरायचा? जरा घ्या मग. तर सुरुवात करूया ड्रिप हातरायला. बेडग्यानी काढायला सुरुवात केली. आपल्याला इथनं पाईप हातरायचं आहे त्याच्यामुळं. स्वच्छ करून घेतले. आता तसल्या गवताचे ढिगारे पडलेत. आता गोळा करून घ्यायचा इकडं तिकडं. आता पाईप जोडून घ्यायची का आधी, परत ड्रिप हातरायच्या का? तर चला पाईप जोडून घेऊ आधी आणि मग ड्रिप हातरायला सुरुवात करू. पाईप हातरून घेतलाय आता आणि त्याला होलं पाडायचं चालू आहे. ते ड्रिपा बसवून घ्यायचे. ते आता होलं पाडून घेतोय तर हिने. जोडले आणि इकडं सरीमध्ये पाणी सोडायचं आता इथनं. ह्याला काय ड्रिप हातरायचे नाही, खालच्या तुकड्याला हातरायचे. निम्यातनं खाली ड्रिप आणि निम्यातनं वर असं मोकळं पाणी सोडून द्यायचे. उभा चिरून काय केलं? जुगाड केले. कसं? नेमकं काय करायचं आलं सांगा की. पाईपलाईन जोडायची का ही. आता ही पाईपा जुगाडाचं कसं आणायचं, असं ह्याला चिटकावायचं, हे ह्याच्यात घालायचं. हां असं पद्धतीने बसते. हे करा पाहिजे दुसऱ्या ह्याच्यात घालायचं. त्यात घालायचं वरनं बरोबर फिट बसते. फिट बसते का? तर बघा हे असं जुगाड करायचं चालू आहे. ते उभा कापलाय ना पाईप. कमी कापला नाही बघा, सांद कमी दिसते नाही. आणि ही तुम्हाला बसवल्यावर दाखवते कसं बसवलंय ते. साईड जोडली बघा, असं केलंय, सुलोचन लावलंय आणि साईडनं जोडून झालंय. आता दुसऱ्या पाईपाला सुलोचन लावायचं चालू आहे.
2-3 आहे त्या सोलापूर जिल्ह्यात ना 3 आहे त्या चळ बसली सोलापूर जिल्ह्यात येते की मग ते देवा रान्नीहून देवत नाही ती भीमानगरांनी हे असं जोडलं एकाला एक पाईप आतनं एक पाईप काय झालं पाईप सोल्युशनने लावून घेतलाय आता इकडं खाली आलोय आता आम्ही खालच्या मधल्या ह्याला ड्रिप हातरायचे त्या ह्याला आता इथं आडवा पाईप हातरून घेतलाय इथं एल्बोने हे आणि हा पाईप जॉईन करून घ्यायचा आपल्याला एल्बो आणाय गेल्या तिथे जोडता 2:30 वाजल्या आणि इथं बसलोय आता पाणी प्यायला ताण लागले भरपूर मला दे की थोडं बाबा द्यायची द्यावं तूच मला द्या असं द्या काय ते त्याला ड्रिपा हातरून घ्यायला सुरुवात केली आता चला वरच्या वडून आणायच्या ड्रिप हातरून झाली 3 वाजल्या थोडंसं वर राहिले तेवढं करून घ्यायचं आता चला शिल्लक राहिले ड्रिप घरी घेऊन चालली आता मी तिकडं वरच्या साईडला थोडंसं राहिले जोडायचं तेवढं जोडून घ्यायचं आणि जायचं घरी मग आपण कापलेली वैरण सगळी आणली आता गुरांना टाकायला गुरं टाकून झाली भरपूर आणली होती दोघांच्या मध्ये ठेवून ती कुणाला टाकता आता गे राहिली का नाही अलीकडे रेडी राहिली आता ते हिला टाक तिने घेतलं ओढून तिथंच वडावडी चालू केली तिने 4 वाजले आणि मुलं आली शाळेत ना आताच गेली आणि आलोय आता परत फिरून इकडं तालीत पाणी बघा लांबपर्यंत गेले 4 वाजता पाण्याची लाईट आली ती मोटर चालू करून गेलो जाताना लांबपर्यंत पाणी गेलं भिजत तर नाही झाली अजून मोटर पण चालू आहे लगेच बंद काय आलं काय होय की आहो मग बघावं लागेल इथपर्यंत येते पाणी तिकडे सरायला नाही येत पाणी आता आपलं सगळं 6:30 वाजले ते आणि इकडं पाणी लावलंय उसावर लगेच बघा पडायला लागलं लगेच ड्रिपनी काल उसून हातरून झाला लगेच आज ड्रिप जोडून झाले आज ऊसाचं सगळं क्लिअर काम झालंय तरी खालच्या अंगठ्या घालून जोडायचं राहिले चला आता उशीर झाला घरी जायचं का नाही चला तर एवढं राहिले तरी जोडायचं पण ही जरा आकसले ते उन्हाने जरा ही होते ना पगळते ना मग जॉईंटर बसते ना त्याला उद्याच्याला जोडू राहिलेलं 7 वाजता झाले आणि मी निघाले आता घराकडं पेच पाणी भरायचंय खोऱ्या घेतलाय बेडगा घेतलाय सगळं जेवढं नेलं होतं खाली तेवढं सगळं घेतलंय आणि आता निघाली घरी आणि वार भरपूर सुटले पाणी भरायचं आपल्याला प्यायचं चला जाऊया आणि थांबले ते खाली कारण वर पाणी लावण्यासाठी परत फोन करून सांगते त्याला पाणीवर लावा म्हणून चला जाऊया आता आणि पाणीवर लावलं आता पाणी भरून घेते बॅलर भरला हे आता वरच्या बॅलरवर लावते पाणी भरून झालं आता आणि आता मी चालले स्वयंपाक करायला मळून झालंय आता चपात्या करून घेते इकडं चालू ते माझ्या आता चपात्या भाजी टाकली इकडे शिजायला आणि त्या चपात्या चालू आहे त्या अभ्यास झाला तुझा अभ्यास करून झाला
तर राधाचा सगळा अभ्यास झालाय आता ABC. चपाती झाली तुझी बी दोघांचं संपलं. हां संपलं. आता जेवण करायचं ना मग. हा बरं. तर इकडं चपात्या झाल्या त्या माझ्या आता आणि आता जेवण करायला बसणार आहे आम्ही सर्वजण.